Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. बीड कारागृहात कराड आणि गीते टोळीत मोठा राडा. महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून वाल्मी कराड आणि सुदर्शन घुलेला चोप. गीतेच्या टोळीकडून कराडच्या टोळीला बीड हत्येवरून टोमणे दिल्यानं वाद झाल्याची माहिती. वाल्मी कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गीतेचा दावा. महादेव गीते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गीतेचा निकटवर्तीय. महादेव गीतेची बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये रवानगी. इतर 4 आरोपींना देखील हर्सुल कारागृहात आणलं. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. कराडला तुरुंगात मारहाण झाल्याच्या वृत्तानंतर बबन गीते नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट. बबन गीते 9 महिन्यांपासून फरार. माझ्या नवऱ्याला मारहाण झाली असता रुग्णालयात न नेता दुसऱ्या कारागृहात नेलं. मारहाणीमध्ये अक्षय आठवलेचं देखील नाव होतं. मग त्याची दुसऱ्या कारागृहात रवानगी का नाही? नक्कीच यामागे काहीतरी प्लॅनिंग आहे. महादेव गीतेची पत्नी मीरा गीतेचा आरोप. बीड जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या. डोक्याला मार लागल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर. 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कटामध्ये कळंबच्या महिलेचा संबंध नाही. अंजली दमानी यांच्या दाव्यानंतर DYSP संजय पवारांची माहिती. प्रकरणाचा अधिक तपास सुरू. प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये यासाठी कळंबच्या महिलेचं प्रकरण दाबलं जात आहे. अंजली दमानी यांचा आरोप. महिला मृत्यू प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थ उद्या कळंब पोलिसांना भेटणार. हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबकडे नेला होता. मस्साजोग ग्रामस्थांचा आरोप. दुसऱ्या समन्स नंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी. पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी. कुणालशी संपर्क झाला का? कधीपर्यंत मुंबईत येणार? खार पोलिसांनी याबाबत चौकशी केली. गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही तिथे पोलीस गेले. कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. स्वतःचा फोटोही कामराकडून ट्विट. दिशा सालियान प्रकरणामध्ये वकील निलेश ओझा यांच्याकडे पुराव्यांचा पेनड्राईव्ह. मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पेनड्राईव्ह सुपूर्द केल्याचा दावा. समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला. महामार्गाच्या टोल दरामध्ये उद्यापासून 19% वाढ होणार. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार आणि हलक्या वाहनांना 1290 रुपयांचा टोल द्यावा लागणार. वाशिम, जळगाव, अकोल्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. गव्हासह कांद्याला देखील फटका बसण्याची शक्यता. राज्यात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार. तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट. Cancer Healer Center, a new beginning.